नाशिकच्या त्रिमूर्ती चौकात भर दिवसा हल्ला, दोघेजण गंभीर जखमी। 4 हल्लेखोरांचा कोयत्यानं धुमाकूळ, पोलिसांपुढे पुन्हा आव्हान। सिडको परिसरात गुन्हेगारीचा कहर, तरुणांवर रॉड चॉपरनं हल्ला। नाशिक शहरातील सिडकोच्या त्रिमूर्ती चौकात तिघा युवकांवर धारदार शस्त्रानं हल्ला केल्याची घटना रविवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली। सूरज बेडसे, रोहित शेळके, पवन शेगवान हे रविवारी सकाळी आपल्या दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या चौघांनी त्यांना शिवीगाळ करत लोखंडी कोयता, रॉड, चोपरनं त्यांना जबर मारहाण केली। या दोघा तरुणांना गंभीर दुखापत झाली आहे। त्यांच्यावर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सूरज बेडसे तर आम्ही विशाल पेट्रोल पंपावर चाललो होतो पेट्रोल टाकायला। 4 जण आले आणि त्यांनी माझ्या दोस्ताला मारणं चालू केलं। तर मी तिथून पेटी शाळेपासून पेट्रोल पंपापर्यंत पळत गेलो तर त्यांनी तिथं पेट्रोल पंपावर डायरेक्ट त्यांनी मला मारहाण केली। किती जणांनी मारहाण केली? 4 जण होते। काय कारण होतं तुम्हाला मारण्याचं? काय माहिती, कारण नाही माहिती। आम्ही चाललो होतो फक्त। मारताना काय बोलत होते ते? नाही, फक्त बोलत होते कोयता सोड, कोयता सोड। आणि तुम्ही किती जण होते? आम्ही 3च जण होतो। तिथलं आम्हाला 2 जणांना मारले। कुठे चालले होते तुम्ही? पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला। तक्रार दाखल केली? हा, तक्रार दाखल केली आता। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलीस करतात। नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी फोफावत चालली आहे। भर दिवसात सर्रासपणे हल्ले केले जात आहेत। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। त्यामुळे आता गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।